द्याल का कोणी? आता आपण आहोत श्री म्हसोबा भैरवनाथ काळूबाई शंकर मंदिर ट्रस्ट परिसरात आणि हे फेमस खारवड्याचं म्हसोबाचं मंदिर आहे आणि खूप प्रचिती आहे या म्हसोबाची आणि बहुतेक नवसाला पावणारा पण असं म्हणतात आणि खूप फेमस आहे. तर आता मी मंदिराच्या आवारातच आहे, म्हणजे आत मंदिरात अजून गेलो नाही, मंदिरात जाईन आणि दर्शन घेईन. तर दर्शनासाठी इथनं आत यायचं आहे, तर मी या दुसऱ्या साईडने आलेलो, आता तिकडनं आपण आज जाऊया. मंदिरात जरा बंदी आहे फोटो व्हिडिओ काढण्यासाठी. हे देवाचा फोटो वगैरे काढायचा अलाव नाही. मंदिर परिसर मध्ये चक्कर फेरे फटका चालू आहे माझा. सुंदर मंदिर आहे, मला वाटलं नव्हतं एवढं मोठं असेल मंदिर.
देवस्थानला येण्यासाठी पुणे महानगरपालिकेने बसची सोय केलेली आहे. तर कोथरूड डेपोची बस लागलेली आहे आता. हिरोजी बाबांच्या इथे एक मंदिर आहे, म्हणजे ते पहारेकरी होते असं मान्यता आहे म्हसोबा देवाचे. तर त्याच्याबरोबर बॅक साईडला तर त्याला एक दोरा मानला जातो आणि हा दगड उचलून पाठीवरून मागे टाकला जातो. मग त्याचं म्हणणं असतं की तुमची इच्छा पूर्ण, एखादी विश मागितली जाते किंवा काही असू दे, मग ती वाईट असेल चांगली असेल काही असू शकते, त्यात आपण काहीच बोलू शकत नाही. कोणाचा? पोरांचा? हां हां हां, मी टाकेल, तुम्हाला दिसेल. मंदिराचा टाइम किती वाजता असतो? सकाळी 5:30 उघडतो आणि रात्री 9 वाजता बंद. 9 पर्यंत बंद. ओके, 5 ते 9 टाइम असतो. म्हणजे दुपारी वगैरे काही बंद वगैरे नाही? आणि त्याच्यानंतर आरती 6ला एक होती सकाळी पहिली. हां, 9 वाजता एक, 12:30 परत 6 वाजता संध्याकाळ. आता म्हणजे आता मग शेवटची आरती. मग आता 9 वाजता परत आरती असेल ना का नाही? आता शेवट म्हणजे डायरेक्ट बंद. चालेल चालेल, धन्यवाद. आता पिरंगुटला पोहोचलेलो आहे, पण बाईकवर येणं थोडं रिस्की होतं. रिस्की म्हणजे म्हणण्यात येणार की हेल्मेट वगैरे ट्राय करा, हेल्मेट घाला, कारण की रस्त्याला येताना म्हणजे जेव्हा अंधार पडतो तर त्यावेळेस भरपूर सारे बारीक किडे कुठले जे झाडावरचे असतात ते उडतात आणि त्यांनी खूप इरिटेशन होतं. गॉगल असतो, पण गॉगल कसं होतं रात्री तिथे स्ट्रीट लाईट नसल्यामुळं जास्त प्रॉब्लेम होतो, दिसून येणार नाही. तर शक्यतो अंधार पडायच्या आधीच तिकडनं मंदिराच्या आवारातनं निघण्याचा प्रयत्न करा, म्हणजे पिरंगुटला पोहोचायचा प्रयत्न करा. पिरंगुटच्या पुढे आल्यावरती काही विषय नाही आहे स्पेशली. आणि आता इकडनं बावधान एक 40 मिनिटाच्या अंतरावर आहे. बहुतेक पुढं ट्रॅफिक दिसतंय, जरा पाय बी दुखायला लागले, त्यामुळे जरा वेट केलेला आहे, ब्रेक घेतलेला आहे छोटासा. आणि मग आता इकडनं आजचा दिवस एंड.